बेळगाव शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रम्मी खेळत असताना सुरेश जालगर या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 5 आरोपी जिमखाना क्लबमध्ये आले होते. त्यापैकी 2 बाहेर पहारा देत उभे राहिले तर तिघांनी आत प्रवेश करून सुरेश जालगर यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रथम बंदुकीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यानंतर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेश यांनी प्रतिकार करत आरोपींना ढकलून दिले आणि तेथून पळून जाऊन थोडक्यात जीव वाचवला. ಕೈಗೆಟ್ಲ ಬಂದದ್ದು ಇಬ್ರು ಕೈಗೈತೆ ನೋಡ್ರಿ. सुरेश बाहेर पळून गेल्यानंतर आरोपींनी क्लबमधून बाहेर येत हवेत 2 गोळ्या झाडल्या आणि तेथून पसार झाले. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. घटनास्थळी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दरम्यान पोलिसांनी सुरेश जालगर यांना ताब्यात घेऊन कॅम्प पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. यापूर्वी मी प्रफुल्ल पाटील नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्याच प्रकरणाचा बदला घेण्यासाठी प्रफुल्ल पाटील यांच्या बाजूच्या लोकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असेही सुरेश जालगर यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ? BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ? ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜ್ಯುವೆಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ. ಕೊಡುಗೆಗಳು ಜುಲೈ 9 ರಿಂದ ಆಗಸ್ಟ್ 9 ರವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.